Good morning students. In previous standard 6th we study about natural resources as air, water and soil. मागील वर्षी आपण हवा, पाणी आणि जमीन याच्याविषयी आपण ही नैसर्गिक संसाधने आहेत त्याची माहिती पाहिलेली होती. टुडे वी स्टडी अबाउट देअर प्रॉपर्टीज. आज आपण त्या संसाधनांचे गुणधर्म अभ्यासणार आहोत. फर्स्ट, natural resources. Air is a natural resource. हवा हे नैसर्गिक संसाधन आहे. We cannot see it but we feel the presence of air. आपण हवा पाहू शकत नाही because it is transparent. आपण पाहू शकत नाही but we feel their presence of air. परंतु हवा आपण जाणवू शकतो. It is the mixture of different gases. हवा हे भिन्न वायूंचे मिश्रण आहे. Today we study about the properties of air. आपण आज त्यांचे प्रॉपर्टीज पाहूया. Some properties are: 1. Air has mass and weight. हवेला वस्तुमान आणि वजन असते. 2. Air creates atmospheric pressure. हवा वातावरणीय दाब प्रयुक्त करते. 3. Air flows from one place to another place in the form of wind. हवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाऱ्याच्या स्वरूपात प्रवाहित होते. 4. Moisture in air gets condensed to form dew. हवेतील बाष्पाचे रूपांतर दवामध्ये होते, दवबिंदूंमध्ये होते. 5. Air shows scattering of light. हवा प्रकाशाचे विकिरण दाखवते. 6. Air occupies space and has volume. हवा जागा व्यापते व हवेला आकारमान असते. 7. Temperature regulation. Temperature regulation means तापमान नियंत्रण. हवा तापमान नियंत्रण करते. 8. Air is useful as a medium for the transmission of sound. म्हणजे ट्रान्समिशन ऑफ साऊंड म्हणजे ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवा ही माध्यम म्हणून कार्य करते. Today we see about some experiments to study the properties of air. 1. Experiment: air has mass and weight. Observe diagram. There is a broomstick. Two ends are attached with two balloons. Take a stick of broom. म्हणजे broom म्हणजे झाडू. झाडूची एक काठी घ्यायची. Tie a thread of its center. त्या काठीच्या मध्यभागी दोरा बांधला and hang it so that it remains horizontal. म्हणजे तराजू प्रमाणे तो जमिनीला क्षितिज समांतर राहील असा तो काठी राहील अशी ठेवायची, अडकवायची. The two rubber balloons of same size. रबर बलून्स, रबरी फुगे एकाच आकाराचे, सेम साइज. One is filled with air. एक हवेनं पूर्ण भरा. and tie at one end of the stick. आणि तो फुगा काठीच्या एका टोकाला बांधा. and empty balloon means रिकामा फुगा. tie at other end. काठीच्या दुसऱ्या बाजूला बांधा. We see stick goes down on the side of the air filled balloon. आपल्याला असे दिसते की जो फुगा हवेने भरलेला आहे त्या बाजूला काठी झुकते. That is means air has weight. त्याचा अर्थ हवेला वजन असते. and due to mixture of gases it has mass. या हवेमध्ये अनेक प्रकारचे वायू असल्यामुळेच त्या हवेला वस्तुमान असते. मास म्हणजे वस्तुमान. सेकंड एक्सपेरिमेंट: atmospheric pressure is the same in all directions. वातावरणीय दाब हा सर्व दिशांना सारखाच असतो. Observe diagram. A syringe is taken
म्हणजे सिरिंग मीन्स दवाखान्यामध्ये इंजेक्शन देण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला सिरिंज म्हणतात. पिस्टन इज इनसाइड द syringe. In this figure number 1, the piston can be pulled out easily. म्हणजे या सिरिंजचं एक तोंड रिकाम असल्यामुळं त्याचा दट्ट्या हातात धरून मागे पुढे ओढतो त्याला दट्ट्या म्हणतात. इट कॅन पुल आउट इझिली, सहज बाहेर ओढता येतो. द पिस्टन देन रिमेन्स इन दॅट पोझिशन, बाहेर ओढल्यानंतर तो पिस्टन त्याच जागी स्थिर राहतो. इन सेकंड फिगर, क्लोज द इनलेट हेल टाइटली. त्या सिरिंगचं जे ओपन किंवा मोकळे तोंड आहे ते अंगठ्याने बांधून ठेवायचं, घट्ट बांधून ठेवायचं. अँड पुल द पिस्टन, आणि दट्ट्या मागे ओढायचा. वी सी फोर्स इज रिक्वायर्ड टू पुल आउट द पिस्टन. आपल्याला असं आढळतं की पिस्टन बाहेर ओढण्याकरता फोर्स किंवा बल द्यावा लागतो. इफ हँड रिमूव्ज, आपण हात बाजूला केला, पिस्टन गोज बॅक ॲट ओरिजिनल पोझिशन. पिस्टन ज्या ठिकाणून ओढलेला होता त्या ठिकाणी तो पुन्हा परत जातो. धिस एक्सपेरिमेंट इज रिपीटेड इन द डिफरंट डायरेक्शन. हाच प्रयोग वेगवेगळ्या दिशांनी करा, वर खाली बाजूला मागे पुढे केला. रिझल्ट इज सेम, म्हणजे निकाल त्याचा सारखा एकच तोच दिसतो. सो ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द सेम इन ऑल डायरेक्शन. इट इज प्रूव्ड. वातावरणीय दाब हा सर्व दिशांना सारखा असतो हे सिद्ध होते. थर्ड एक्सपेरिमेंट, इफेक्ट ऑफ एअर प्रेशर. It is simple experiment. Observe diagram. Take some water in a plastic cup. एका कपामध्ये, प्लास्टिकच्या कपामध्ये थोडे पाणी घ्यायचे. And hold a straw upright in it. आणि आपण जो शीतपेय पिण्यासाठी जो स्ट्रॉ वापरतो प्लास्टिकचा, तो त्यात उभा आकृती दाखवून ठेवायचा. Take another straw. दुसरा एक स्ट्रॉ घेतला. प्लेस इट नियर फर्स्ट स्ट्रॉ परपेंडिक्युलर इट्स एंड. पहिल्या स्ट्रॉला बरोबर लंबरूप राहील असा तो स्ट्रॉ पहिल्या स्ट्रॉच्या जवळ दुसरा स्ट्रॉ न्यायचा. ब्लो हार्ड थ्रू अपर स्ट्रॉ. तोंडाद्वारे जोरात फुंकर मारायचे. काय होईल त्यामुळे? ऑन ब्लोईंग द एअर ॲट इट्स ओपन एंड इज पुश्ड. स्ट्रॉच्या जवळ असणारी हवा बाजूला ढकलली जाते. अँड हेन्स द प्रेशर ऑफ एअर ॲट द ओपनिंग गोज डाऊन. त्या हवा ढकलल्यामुळं स्ट्रॉच्या वरच्या बाजूला हवेचा वातावरणीय दाब कमी होतो. बट प्रेशर ऑफ एअर ऑन द ग्लास वॉटर इज हायर. म्हणजे पेल्यातील पाण्यावर वातावरणीय दाब जास्त असतो आणि स्ट्रॉच्या वरील बाजूला वातावरणीय दाब कमी होतो. सो वॉटर इन कप इज पुश्ड फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. त्यामुळे वातावरण दाबामुळेच कपातील पाणी स्ट्रॉद्वारा वरच्या बाजूला ढकलले जाते. हायर लेवल कपाच्या पृष्ठभागावर, लोअर लेवल स्ट्रॉच्या वरच्या बाजूला दिशेने ढकलले जाते. अँड वॉटर कम्स आउट इन द फॉर्म ऑफ अ फाउंटन. आणि हे बाहेर पडणारे स्ट्रॉमधून पाणी हे कारंज्याप्रमाणे वर उडते. फाउंटन मीन्स कारंजा. दिस एक्सपेरिमेंट वर्क्स ऑन नेव्हरॉक्स प्रिन्सिपल. नेव्हरॉक्स प्रिन्सिपल या शास्त्रज्ञाच्या तत्वावर हे प्रयोग काम करतो. दिस एक्सपेरिमेंट इझी टू वर्क इन आवर होम. आपण हा प्रयोग आपल्या घरी करू शकता. फोर्थ एक्सपेरिमेंट, वॉटर वेपर्स और मॉइश्चर इज प्रेझेंट इन एअर. हवेमध्ये पाण्याचे बाष्प असते हे सिद्ध करणारा प्रयोग. ऑब्झर्व डायग्राम. आईस क्यूब्स म्हणजे बर्फाचे खडे. आईस क्यूब्स आर टेकन इन एम्प्टी ग्लास. ऑब्झर्व फॉर फ्यू मिनिट्स. काही वेळा निरीक्षण करा.
Due to ice cubes in the glass, the air surrounding the glass cools down. बर्फाच्या खड्यांमुळे पेल्यास सभोवतालची हवा थंड होते. वॉटर वेपर्स इन एअर कंडेन्सेस. हवेतील पाण्याचे बाष्प थंड होतात, संघनित होतात, म्हणजेच वाफेचे पाण्याच्या कणांमध्ये रूपांतर होते. अँड गेट्स ट्रान्सफर्ड इनटू वॉटर ड्रॉपलेट्स. आणि त्याचे पाण्याच्या कणांमध्ये रूपांतर होते. अँड कलेक्ट्स ऑन द सरफेस ऑफ ग्लास. आणि ते पाण्याचे कण हे त्या पेल्याच्या पृष्ठभागावर जमा होतात. ह्युमिडिटी. ह्युमिडिटी मीन्स आर्द्रता. The capacity of air to hold moisture is called humidity. हवेची पाण्याचे बाष्प धरून ठेवण्याची क्षमता, त्यालाच ह्युमिडिटी म्हणजेच आर्द्रता असे म्हणतात. The level of humidity is different in different places and time. म्हणजे हवेची आर्द्रता ही वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळी असते. काही ठिकाणी वाळवंट आहे. In desert places, humidity is more, but in snowy region, humidity is less. In morning, humidity is more, but in in the midday, humidity is greater. During the night or early morning, means रात्री किंवा पहाटे, the temperature of air is low. पहाटे किंवा रात्री हवेचे तापमान कमी असते. The capacity to hold the water vapors is less. अशा वेळेला हवेची पाण्याची वाफ धारण करण्याची क्षमता कमी असते. At that time, water vapors are transferred into water droplets. आणि अशा वेळेला पहाटे किंवा रात्री हवेतील पाण्याचे कण तयार झालेले हे पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर होतात. ड्रॉपलेट्स आर कॉल्ड ड्यू. त्यांना म्हणायचं दव. हे पानाच्या पृष्ठभागावर आपल्याला वनस्पतींच्या पाण्याच्या पृष्ठभागावर साठलेले दिसतात. ॲट डे ड्यू टू हायर टेम्परेचर. दिवसात हवेचे तापमान जास्त असते. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ एअर इज व्हेरी हाय. अशा वेळेला हवेची आर्द्रता साठवण्याची किंवा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, वॉटर वेपर्स होल्डिंग कॅपॅसिटी व्हेरी हाय. फिफ्थ एक्सपेरिमेंट. एअर हॅव व्हॉल्यूम अँड ऑक्युपाय स्पेस. हवेला आकारमान असते आणि हवा जागा व्यापते. ऑब्झर्व डायग्राम. इन फर्स्ट फिगर, अनकॉर्क्ड. अनकॉर्क्ड मीन्स बाटलीच्या तोंडावर बूच नसणे. अनकॉर्क्ड एम्प्टी बॉटल is placed vertically in water. पहिल्या आकृतीमध्ये ज्या बाटलीच्या तोंडावर बूच नसते अशी रिकामी बाटली पाण्यात उलटी उभी ठेवलेली आहे. वॉटर कॅनॉट एंटर्स इन द बॉटल. पाणी त्या बाटलीमध्ये प्रवेश करू शकत नाही. इन पिक्चर नंबर 2, बॉटल इज प्लेस्ड ऑब्लिकली. म्हणजे आकृती 2 मध्ये पहा, त्या पाण्यामध्ये बाटली ही तिरकस ठेवलेली आहे. एअर कम्स आउट इन द फॉर्म ऑफ बबल्स. त्या बाटलीतील हवा ही बुडबुडीच्या स्वरूपात बाहेर पडते. अँड वॉटर एंटर्स इन द बॉटल. बुडबुड्याने हवेने हवा कमी झाल्यामुळे रिकाम्या जागेमध्ये पाणी प्रवेश करते बाटलीमध्ये. इट मीन्स एअर हॅव व्हॉल्यूम अँड एअर ऑक्युपाय स्पेस. याचाच अर्थ हवेला आकारमान असते आणि हवा जागा व्यापते. सिक्स्थ, स्कॅटरिंग ऑफ लाईट. म्हणजे प्रकाशाचे विकिरण. एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस, डस्ट, मॉइश्चर, डस्ट पार्टिकल्स. हवा ही अनेक प्रकारचे वायू, धूळ, पाण्याचे बाष्प, धुळीचे कण यामध्ये समृद्ध असते. व्हेन रेज ऑफ लाईट फॉल्स ऑन दीज पार्टिकल्स. म्हणजे प्रकाश किरण जेव्हा ह्या कणांवर पडतात, द पार्टिकल्स स्प्रेड द लाईट.
इन ऑल द डायरेक्शन्स. तेव्हा हे कण ते प्रकाश किरणे हे वेगवेगळ्या दिशाने परावर्तित करतात. दिस इज कॉल्ड स्कॅटरिंग ऑफ लाईट. म्हणजे यालाच प्रकाशाचे विकिरण म्हणतात. प्रकाश किरणांच्या मार्गामध्ये हे जर कण आले तर ते कण प्रकाश किरणांचे विविध भिन्न दिशांना परावर्तन करतात. यालाच प्रकाशाचे विकिरण म्हणतात. 7. टेम्परेचर रेग्युलेशन म्हणजे तापमान नियंत्रण. डिफरंट कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर म्हणजे हवेतील भिन्न घटक लाईक वॉटर वेपर्स पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब्स द पार्ट ऑफ हीट फ्रॉम द सनलाईट. म्हणजे हे घटक हवेतील सूर्यापासून येणारी उष्णता शोषून घेतात अँड गिव्ज इट टू द अदर कॉन्स्टिट्यूट. आणि ती उष्णता इतर घटकांना पुरवतात, हवेत साठवतात. ॲज अ रिझल्ट सरफेस ऑफ द अर्थ रिमेन्स वॉर्म. याचा परिणाम काय होतो की पृथ्वीभोवती उबदार हवेचा थर तयार होतो. विच इज सुटेबल फॉर द लिव्हिंग थिंग्स. ही उबदार हवा सजीवांच्या जगण्यासाठी पोषणासाठी उपयोगी पडते. 8. ट्रान्समिशन ऑफ साऊंड म्हणजे ध्वनीचे प्रसारण किंवा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करणे. एअर इज युजफुल फॉर ट्रान्समिशन ऑफ साऊंड. हवा ही ध्वनी प्रसारणासाठी उपयोगी पडते. फ्रॉम वन प्लेस टू अनदर. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. इन विंटर और ॲट द अर्ली मॉर्निंग म्हणजे थंडीच्या दिवशी किंवा पहाटे. डेन्सिटी ऑफ एअर इज मोर म्हणजे हवेची घनता जास्त असते. ड्यू टू वॉटर वेपर्स. पाण्याची वाफ हवेमध्ये जास्त झाल्यामुळे हवेची घनता वाढते. याला डेन्सिटी म्हणतो आपण. अँड ट्रान्समिशन ऑफ साऊंड इज मोर. जेव्हा हवेची घनता जास्त असते तेव्हा ध्वनीचे प्रसारण जास्त होते. बट इन ड्राय ट्रान्समिशन इन अ डे और ड्राय रिजन दिवसा किंवा कोरड्या हवेमध्ये कोरड्या ठिकाणी ट्रान्समिशन ऑफ साऊंड इज व्हेरी लो. अशा ठिकाणी ध्वनीचे प्रसारण कमी होते. टुडे वी लर्न अबाउट natural resource air, properties of air with experiments. Observe video repeatedly, write notes, and next day we learn about next natural resource as water, properties of water and properties of soil. Thank you.